गुजरातमधून सध्या एक असा व्हिडिओ समोर आलाय जो पाहून अनेकांना अक्षरशः धक्का बसलाय। कारण एका विहिरीतलं पाणी अचानक समुद्राच्या लाटासारखं जोरजोराने हलताना दिसत आहे। पाणी कधी एका बाजूला जोराने जातो तर काही सेकंदांनी दुसऱ्या बाजूला परत येतो आणि काही वेळा तर पाणी विहिरीच्या काठापर्यंत उसळताना दिसतो। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। अनेकांनी वेगवेगळा अर्थ लावला। कुणी याला AI व्हिडिओ म्हटलं तर कुणी भूकंप आल्याने पाणी हलत असल्याचे सांगितलं। पण या विहिरीचं नेमकं सत्य काय आहे? हे भूकंपाचे लक्षण आहे का? जमिनीखाली काही हालचाली सुरू आहे का? की यामागं पूर्णपणे वैज्ञानिक कारण आहे? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण समजून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण पाहतात बोल भाई। हा व्हिडिओ AI ने तयार केलेला नसून ही विहीर गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वीरपरदा गावातील आहे। तेथील कलेक्टर यांनीही सदर व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली आहे। वीर गावातील एखाद्या सार्वजनिक ठिकाणी नसून प्रांजीवन सदारिया यांच्या स्वतःच्या शेतात आहे। विहिरीची खोली साधारण 18 फूट आहे। सगळ्यात विशेष म्हणजे ही विहीर फार जुनी नसून ती फक्त 3 महिन्यापूर्वीच बांधण्यात आली होती। विहिरीचे मालक प्रांजीवन सदारिया यांच्या म्हणण्यानुसार 2 ऑगस्टला नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना विहिरीतील पाणी असामान्य पद्धतीने हलताना दिसलं। विशेष म्हणजे पाण्याची हालचाल इतकी मोठी होती की काही वेळा पाणी विहिरीच्या काठावरून बाहेर येत होतं। विहिरीच्या एकाच बाजूने मोठी लाट येत होती, कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला। यानंतर या घटनेची माहिती परिसरात पसरली आणि मग लोकांनी विहिरीजवळ गर्दी करण्यास सुरुवात केली। कुणी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला, कुणी सोशल मीडियावर टाकला आणि काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। तेव्हापासून अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली। आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यामागे भूकंप आहे का? सुरुवातीला हा प्रश्न सर्वांच्या मनात आला, कारण गुजरातचा हा भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो। विशेषतः 2001 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे लोकांमध्ये या घटनेबद्दल भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे। पण उपलब्ध तपासणीच्या माहितीनुसार या घटनेच्या वेळी कोणतीही संबंधित भूकंपीय हालचाल आढळलेली नाही व विहिरीच्या आसपास असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। म्हणजेच ही विहीर भूकंपामुळे हलत असल्याचा सिद्ध होत नाही। सध्या तज्ज्ञांकडून एक महत्त्वाची शक्यता सांगितली जात आहे, ती म्हणजे जोरदार पाऊस, भूजलाचा वेगाने होणारा रिचार्ज आणि जमिनीखाली अडकलेली हवा। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा पाणी जमिनीमध्ये झिरपतो। हे पाणी माती खालून पुढे जातं आणि जमिनीखालील असलेल्या खडकाच्या भेगा, छिद्र आणि जलवाहिन्यांमध्ये जमा होतो। याला झरा असे म्हणतो। हेच पाणी झऱ्यामधून विहिरीत जमा होते। आता या प्रक्रियेत झऱ्यामध्ये काही ठिकाणी आधीपासून अडकलेली हवा किंवा दाब असू शकतो। पावसाचं पाणी वेगाने खाली गेलं की हा दाब बदलतो। यामुळे पाणी आणि हवा यांच्यात हालचाली निर्माण होऊ शकते। जेव्हा जमिनीत अधिक पाणी जमा होतो तेव्हा झऱ्यावर दाब निर्माण होऊन झऱ्यात जमा असणारी हवा किंवा दाब बाहेर फेकली जाते आणि त्या हालचालीचा परिणाम विहिरीतील पाण्यावर होऊन जातो। पावसाच्या पाण्याने विहीर आधीच भरली होती। झऱ्यामधून पाणी निघण्याऐवजी हवा निघाल्याने विहिरीच्या पाण्यात लाटा निर्माण झाल्यासारखा पाणी हलत असावा। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशी शक्यता आहे की जमिनीखालील पाण्याचा प्रवाह आणि दाबातील बदल वर खाली किंवा एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलवत असावेत। त्यामुळे आपल्याला पाण्यावर मोठ्या लाटासारखी हालचाल दिसते। भूवैज्ञानिक अधिकाऱ्यांनीही प्राथमिक स्वरूपात हा प्रकार भारी पावसानंतर होणाऱ्या भूजल रिचार्ज आणि खडकाच्या छिद्रामधून अडकलेल्या हवेच्या बाहेर पडण्याची संबंधित असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे। पण लक्षात ठेवा, हा अंतिम वैज्ञानिक निष्कर्ष नाही। तज्ज्ञांकडून पुढील तपासणी सुरू आहे। इथे आणखी एक वैज्ञानिक संकल्पना समोर येते, तिला शेष म्हणतात। शेष म्हणजे एखाद्या बंद किंवा अर्धवट बंद जलसाठ्यात पाणी नैसर्गिकरित्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला हेलकावे होऊ लागते। जसे की जर पाण्याला योग्य वेळेला पुन्हा पुन्हा ढकललं तर त्याची हालचाल वाढत जाते। पाण्यातही काही परिस्थिती अशी शक्यता असू शकते। मात्र या विशिष्ट विहिरीत नेमका शेष इफेक्ट आहे का हे अधिकृतपणे सिद्ध झालेले नाही। हे तज्ज्ञांकडून तपासली जात असलेली एक संभाव्य वैज्ञानिक कल्पना आहे। सध्या गुजरातमध्ये मान्सूनचा काळ आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर जमिनीखालील पाण्याची पातळी आणि दाब बदलू शकतो। काही भागात पाणी वेगाने भूगर्भात झिरपू शकतं। जर एखाद्या ठिकाणी खडकाची रचना, भेगा, जलवाहिन्या आणि विहिरीची रचना विशिष्ट प्रकारची असेल तर त्याचा परिणाम विहिरीतील पाण्याच्या हालचालीवर होऊ शकतो। म्हणूनच एकाच गावात इतर विहिरीमध्ये असा प्रकार दिसत नाही आणि या एका विहिरीतच दिसतो। याचं कारणही स्थानिक भूगर्भीय रचनेत बदल असू शकतो। सध्या उपलब्ध माहितीनुसार विहीर फुटणार आहे किंवा मोठा अपघात होणार आहे असा कोणताही अधिकृत इशारा देण्यात आलेला नाही। पण पाण्याची अशी असामान्य हालचाल दिसत असल्याने प्रशासनाने याची दखल घेतली आहे। मोरबीचे जिल्हाधिकारी स्वप्नील खरे यांच्या प्रशासनाकडून या घटनेची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे।
वैज्ञानिक पथक घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा अभ्यास करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। एक अंतिम निष्कर्ष असा असू शकतो तो म्हणजे सध्या भारी पाऊस, भूजल रिचार्ज, जमिनीखालील पाण्याचा दाब, अडकलेली हवा आणि पाण्याच्या रेसोन्सेस सारख्या वैज्ञानिक शक्यता तपासल्या जात आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अंतिम कारण तज्ज्ञाच्या सविस्तर तपासणीनंतरच निश्चित होणार आहे। मात्र या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा।